पाकिस्तानातल्या ISIचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद आता पुरते अडकलेले आहेत. त्यांना फाशी होईल अशी जवळपास सध्याची परिस्थिती आहे. मात्र जन्मठेप तर नक्कीच होईल असंही दिसून येत आहे. म्हणजे त्यांचा निकाल जो काही लागेल तो लागेल. पण हे प्रकरण फक्त जनरल फैज हमीद किंवा ISI किंवा लष्करापुरता आता मर्यादित राहणार नाही, तर पाकिस्तानच्या ज्युडिशियरीवरती सुद्धा विद्यमान लष्कर प्रमुख हात घालणार हे आता दिसायला लागलेलं आहे. पाकिस्तानातले माजी 3 ते 4 न्यायमूर्तींना न्यायालयासमोर आणलं जाईल आणि कदाचित जनरल बाजवा यांना सुद्धा अशा स्वरूपाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल की काय अशी चिन्ह सध्या दिसत आहेत. त्यामुळे पाकिस्तानातली परिस्थिती पुढच्या काळात अधिक स्फोटक होणार हे मात्र नक्की. नमस्कार. गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पाकिस्तानातली परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक बनती आहे. ISIचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांना ज्या पद्धतीनं अटक झाली आहे आणि आता त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं कारवाई सुरू होताना दिसती आहे ते लक्षात घेता जनरल फैज हमीद वाचण्याची शक्यता जवळपास नाही. फैज हमीद यांनी म्हणजे तिथं ज्या सेवा शर्ती आहेत, निवृत्त झाल्यानंतर लष्करातून निवृत्त झाल्यानंतर पुढची 2 वर्ष कोणत्याही स्वरूपाच्या राजकीय कारवायांमध्ये सहभागी होता कामा नये लष्करी अधिकाऱ्यांनी अशी एक अट आहे. त्या अटीचं उल्लंघन फैज हमीद यांनी केलं असं सांगितलं जातं. परंतु आता जे काही खटले त्यांच्यावर दाखल होत आहेत किंवा जे पुरावे आम्हाला सापडले असं लष्कर सांगतं आहे ते मात्र लक्षात घेता प्रकरण खूप भयानक आणि वेगळ्याच पातळीवरचं आहे असं दिसायला लागलेलं आहे. फैज हमीद सत्तेवर म्हणजे जेव्हा ते ISIचे प्रमुख होते तर त्यावेळेला आणि पुढे जेव्हा त्यांची बदली ही पेशावरचे कोअर कमांडर म्हणून केली गेली त्यावेळेला त्यांनी अनावश्यकपणे पण मोठ्या प्रमाणावरती राजकीय हस्तक्षेप केला. त्याचे पुरावे आता बाहेर आलेले आहेत. एवढंच नव्हे तर इम्रान खान आता अडियाला जेलमध्ये जे आहेत, तर जेलमध्ये असताना इम्रान जेलमध्ये आता वर्षभर आहे. तर या सगळ्या काळामध्ये जनरल फैज यांनी इम्रानशी संधान साधलेलं होतं आणि त्याच वेळेला PPP म्हणजे पाकिस्तान पीपल्स पार्टीचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे नेते बिलावल भुट्टो असतील किंवा शरीफ कुटुंबाशी त्यांनी संधान साधलेलं होतं आणि पुढच्या सुमारे 30 वर्षांचा एक प्लान त्यांनी बनवला होता आणि लष्कराच्या मार्फत, परंतु ही सत्ता आपल्या हातात कशी राहील याचा प्लॅन त्यांनी बनवलेला होता. इथपर्यंत हे सगळे पुरावे लष्कराला मिळालेत असं सध्या सांगितलं जात आहे. नुसते फैज हमीदच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये ब्रिगेडियर दर्जाचे 2 माजी अधिकारी, कर्नल दर्जाचे 2 माजी अधिकारी आणि याशिवाय काही सर्व्हिंग ऑफिसर्सही अटकेत आता गेलेले आहेत. त्यामुळे एकूण इम्रानला मदत करणारं संपूर्ण लष्करातलं किंवा बाहेरचं नेटवर्क आता खणून काढायचं हे लष्करानं ठरवलेलं आहे हे दिसतंय. त्यामुळे प्रोजेक्ट इम्रान हा खऱ्या अर्थाने पॅकअप होईल. इम्रानला भुत्तोंच्या मार्गानेच न्यायचं असं काही लष्कराचा काही डाव आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. परंतु सध्या त्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर आहे तो त्या पद्धतीचे पुरावे आता लष्कराकडे कदाचित नसतील आणि त्याहीपेक्षा गेल्या या 5-7 वर्षामध्ये इम्रान खानला देशातल्या ज्युडिशियरीनं विशेषतः उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालयातून त्याला ज्या पद्धतीनं पाठिंबा या न्यायाधीशांकडून मिळत होता त्यामुळे एका परीनं भ्रमनिरास होत होता. ज्या खटल्यांमध्ये क्लिअर कट असे काही पुरावे आहेत तर त्या पुराव्यांच्या मध्ये सुद्धा इम्रानला न्यायालयाकडून क्लीन चिट मिळत होती आणि त्याच्यावरही तिथल्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये किंवा लष्करामध्ये एक स्वरूपाचा असंतोष होता आणि आजही कायम आहे. म्हणजे इम्रानला ज्युडिशियरी का पाठीशी घालते हा प्रश्न गेली 5 वर्ष सातत्याने विचारला जातो. इम्रान आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अशा अनेक भ्रष्टाचाराच्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. कागदोपत्री त्याचे पुरावे पुढे आणले गेल्यानंतरही त्याच्यावर कारवाई का होत नाही हा प्रश्न होता. मात्र फैज हमीद
यांच्या निमित्ताने आता पुन्हा तो विषय चर्चेत यायला लागलेला आहे आणि पाकिस्तानातले माजी जे 3 न्यायाधीश आहेत तर त्यांची नावं आता पुढे येत आहेत. इम्रान ज्या वेळेला सत्तेवर आला त्यावेळेला सरन्यायाधीशपदी शाकिर नावाचे एक न्यायमूर्ती होते. शाकिब निसार असं त्यांचं नाव. आता या गृहस्थांची पण एक कहाणी आहे. ज्या वेळेला ते सरन्यायाधीश होते आणि ते रिटायर झाले तर त्यावेळेला इम्रान खाननी देशात एक मोठं धरण बांधायचा प्रकल्प हाती घेण्याची घोषणा केली. मंगला डॅम असं त्याचं नाव आहे. पण सरकारकडे पैसे नाहीत आणि त्याला ज्या पद्धतीनं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहावं लागेल म्हणजे संपूर्ण सिंध प्रांतापर्यंत हे पाणी नेणं, जलविद्युत प्रकल्प राबवणं, तर असे त्याचे व्हेरियस फॅसेट्स आहेत. तो मंगला डॅम आजतागत कधी बांधला गेलेला नाही. तर हा धरण बांधायचं तर हे शाकिब निसार पुढे आले आणि त्यांनी लोकांना आवाहन केले की या प्रकल्पासाठी लोकांनी पैसे द्यावे. त्यावेळेला ते सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झालेले होते. साधारणपणे कोट्यवधी रुपयांची माया गोळा झाल्यानंतर हे शाकिब निसार जे लंडनला पळून गेले ते आजतागायत लंडनलाच आहेत आणि या मंगला डॅमसाठी जमा केलेल्या पैशांचं पुढं काय झालं याचा 1 रुपयाचा हिशेबही या शाकीर यांनी दिलेला नाही. त्यामुळे त्याच्याविषयी तर मोठ्या प्रमाणावरती रान उठवलं गेलं. पण अर्थात या शाकीर यांच्यावरती आजतागायत काही कारवाई झालेली नाही आणि या शाकीर यांनी या पैशांचं काय केलं याचा एकदाही हिशोब दिलेला नाही. त्यामुळे आता हे प्रकरणही बाहेर येणार आणि त्याच्यानंतर जस्टिस बंदियाल नावाचे एक गृहस्थ आत्ताच रिटायर झाले. तर असे 3-4 न्यायाधीश जे आहेत तर त्यांच्या एकूण न्याय प्रक्रिये त्यांनी कशा पद्धतीने इम्रान किंवा त्याच्या सहकाऱ्यांचे सगळे खटले हाताळले, त्याच्यात कशा पद्धतीनं त्यांनी निकाल दिले तर याची सुद्धा परीक्षा आता केली जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे. अर्थात एका परीनं म्हणजे विचार करता पाकिस्तानच्या समाज जीवनात आहे, पाकिस्तानच्या राजकीय जीवनात आहे आणि आता म्हणजे लष्करातही इम्राननी मोठ्या प्रमाणावरती हातपाय पसरलेले होते आणि ज्युडिशियरीमध्ये सुद्धा इम्रान समर्थक जे आहेत या इम्रान समर्थकांना वेचून बाहेर काढायचा हा चंग हा तिथे बांधला गेलेला आहे. या सगळ्या घडामोडीतून ते लक्षात येत आहे. इम्रान खान गेला वर्षभर तुरुंगात आहे पण त्याची पॉप्युलॅरिटी कुठेही कमी झालेली नाही. इम्रान खानच्या काळामध्ये तेलाचे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावरती झाले, ती प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेर आली, परंतु त्याचं काहीही आजतागायत होऊ शकलेलं नाही. आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की ज्युडिशियरीतून त्याला पाठिंबा मिळत होता. एकदा या पद्धतीनं सर्व बाजूनी साफसफाई केली तर हे फक्त प्रोजेक्ट इम्रान किंवा यापुरतं हे मर्यादित राहणार नाही, तर पुढच्या अनेक काळापर्यंत पाकिस्तानच्या लष्कराचा सर्व बाजूंनी पाकिस्तानवरती पुन्हा पगडा प्रस्थापित होईल. हा एकूण सगळा कार्यक्रम आत्ता दिसून येतो आहे. त्यामुळे आज जरी फक्त फैज हमीद किंवा लष्करातले आजीमाजी अधिकारी आज आपल्याला दिसत असले तरी पुढच्या काळामध्ये या स्वरूपाच्या कारवाया झाल्यास किंवा माजी सरन्यायाधीशांनाच अटक करून त्यांची चौकशी सुरू झाल्यास आपल्याला आश्चर्य वाटू नये. जनरल बाजवा यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येते आहे. म्हणजे फैज हमीद एकट्याने हे सगळं काही करतील असं नाही. त्यांना लष्कर प्रमुखांचा आशीर्वाद कुठल्या तरी टप्प्यावरती असल्याशिवाय म्हणजे बाजवांचा आशीर्वाद असल्याशिवाय फैज हे करणार नाहीत अशी सुद्धा ठाम धारणा अनेक लष्करी अधिकारी किंवा तिथल्या लोकांची आहे. मग या बाजवा यांनी इम्रानला पुढे करताना कशा पद्धतीनं लष्करी कोड ऑफ कंडक्टचा गैरवापर केला हे पण आता मोठ्या प्रमाणावरती पुढे आणलं जात आहे. या बाजवांना अटक झाली अशीच एक बातमी अचानक 2 दिवसांपूर्वी आली, मात्र त्यात काही तथ्य नाही. हे बाजवा गृहस्थ हे सध्या दुबईमध्ये निवांत राहत आहेत. पण जनरल आसिम मुनीर जे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी या फैज हमीद यांना अटक करताना किंवा नंतर देशात क्लीनअप जे काही आम्ही करणार आहोत ते करत असताना आपल्याला माजी लष्कर प्रमुखांची सुद्धा कशी साथ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे ती संधी त्यांनी सोडली नाही. पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल कयानी आणि नंतरचे प्रमुख जनरल राहील शरीफ हे
आत्ता पाकिस्तान डेच्या निमित्ताने पाकिस्तानमध्ये उपस्थित होते. काकोलमधल्या मिलिटरी अकॅडमीमध्ये आणि पुढे रावळपिंडीतल्या कार्यक्रमांमध्ये जनरल असीम मुनीर यांच्याबरोबर हे दोन्ही जनरल सातत्याने दिसत होते. जनरल फैज यांच्यावरची कारवाई कशा पद्धतीनं आम्ही करणार आहोत आणि ती कशी वैध आहे या संदर्भातला एक म्हणजे लष्कराने एक परिपत्रक काढलं आणि नंतर ISPR म्हणजे तिथल्या ज्या ISIचा जो पब्लिक रिलेशन विंग आहे त्याचे प्रमुख हे मेजर जनरल असतात. तर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. तर त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर लष्करानं जी एक बैठक ठेवलेली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा हे कयानी आणि राहील शरीफ उपस्थित होते. त्यामुळे आपल्या या सगळ्या कारवायांना लष्कराच्या माजी प्रमुखांचा सुद्धा पाठिंबा आहे हे दाखवण्यात जनरल मुनीर यशस्वी झालेले आहे. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये बाजवा, इम्रान आणि तिथली ज्युडिशियरी ही लष्करशाहीमध्ये भरडली जाणार की काय किंवा त्याच्यात स्वच्छता मोहीम राबवली जाणार की काय हे बघणं उद्बोधक आहे. मात्र या सगळ्या कारवायांमध्ये लष्कराला धरसोडपणा करता येणार नाही. तसा तो झाला. सध्या काही प्रमाणात रोष आहेच. मात्र लष्कराचा वरवंटा ज्या पद्धतीनं फिरतोय ते लक्षात घेता आपण त्यातून वाचलं पाहिजे. या भयानं सध्या लोक शांत आहेत. त्यात कुठेही इक्वेशनमध्ये जरा जरी फरक झाला तरी पाकिस्तानात यादवी लांब असणार नाही. मित्रांनो, बघूया पुढच्या काळात काय घडता येतंय. या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत राहू. मित्रांनो, आमचा आजचा विषय, आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला जरूर सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.